अहिल्यानगरमध्ये रेल्वे स्टेशनकडे पायी जात असलेल्या दोन प्रवाशांना मध्यरात्री लुटल्याची घटना लोखंडी पुलावर घडली। आरोपींनी मोटरसायकल आडवी लावून प्रवाशांना मारहाण केली आणि चांदीची चेन, रोकड आणि पॅन कार्ड जबरदस्तीने चोरून नेले। या घटनेनंतर कोतवाली पोलिसांनी काही तासात सर्च ऑपरेशन राबवून दोघा आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणी यश सुरेश सोनवणे आणि सुमित रामेश्वर गिरी यांना अटक केली। त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अहिल्यानगर शहरातील अर्बन बँक रोडवरील काटे गल्लीत ठेवलेली चहाची हातगाडी अचानक लागलेल्या आगीत भस्मसात झाली। या आगीत चहा बनवण्याचे साहित्य, रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे जळून सुमारे 20,000 रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे। ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। या घटनेबाबत गणेश दामोदर शिरोलीकर व 59 राहणार प्रेमदान हडको सावेडी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। बिहारमधील महाबोधी बुद्ध विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावा यासाठी सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन अधिक तीव्र बनलंय। भंते विनयाचार्य यांना झालेली अटक तसेच बिहारच्या राज्यपालांनी धार्मिक भावना दुखवल्याचा मुद्दा उपस्थित करत अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शनं करण्यात आली। तसेच यावेळी नगर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संघर्ष समिती मार्फत मोर्चा काढण्यात आला आहे। अहिल्यानगर तालुक्यातील दहिगाव येथील प्रसिद्ध श्रीराम मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करणाऱ्या आरोपीला केवळ 12 तासात पोलिसांनी जेरबंद केला आहे। गणेश सोन्याबापू हंबर्डे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। या प्रकरणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नागेश तुळशीराम वाघ यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। त्यानुसार ही घटना उघडकीस आली आहे। अहिल्यानगर शहर परिसरात दुचाकी चोरीचे सत्र सुरू असतानाच तोफखाना पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे। दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्याला अटक करत तब्बल 2 लाख रुपयांच्या 4 मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत। ही कारवाई 5 जून रोजी करण्यात आली असून शहरातील मोटरसायकल चोरी प्रकरणांमध्ये ही मोठी कारवाई मानली जात आहे। तसेच पोलिसांनी या प्रकरणी किशोर जयसिंग पठारेला अटक केली आहे। प्रेम संबंधाच्या रागातून तरुणाचा खून करून तो अपघात असल्याचा बनाव करण्यात आला। मात्र नगर तालुका पोलिसांच्या तपासात हा कट उघडकीस आला। ही धक्कादायक घटना सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या तपासामुळे समोर आली असून या प्रकरणातील 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। ही घटना 30 मे रोजी सायंकाळच्या सुमारास नगर तालुक्यातील टाकळी काजी येथील हॉटेल रायबा समोर घडली होती। या प्रकरणात सुरुवातीला विश्वजित सुभाष पोटे आणि संकेत बाळासाहेब बंडाले या दोघांना 4 जून रोजी अटक करण्यात आली। त्यानंतर 5 जून रोजी अमरसिंग सुभाष पोटे आणि धनंजय सुभाष फुंदे यांना अटक केली आहे। जिल्हा मराठा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी या देशात अनेक राजे झाले, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून उभारलेले हिंदवी स्वराज्य हे एकमेव असे ऐतिहासिक उदाहरण आहे। त्यांनी गुलामगिरीच्या मानसिकतेला छेद देत जनतेच्या मनामध्ये आत्मसन्मान आणि स्वाभिमान निर्माण केला। आजही त्यांचा राज्याभिषेक दिन नवी चेतना आणि नवी ऊर्जा देणारा ठरतो, असे वक्तव्य भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी केले। पर्यावरण रक्षणाच्या उद्देशाने हरदिन मॉर्निंग ग्रुपने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये 40 झाडांची लागवड करून उल्लेखनीय उपक्रम राबवला। यासोबतच रोकडेश्वर हनुमान मंदिर, गुरुद्वारा, राधाकृष्ण मंदिर आणि जॉगिंग पार्क परिसरात स्वच्छता मोहीम राबवून प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यात आला। या उपक्रमादरम्यान नागरिकांना पर्यावरण संरक्षणाची शपथ देण्यात आली। लावण्यात आलेल्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी देखील ग्रुपच्या सदस्यांनी स्वीकारली आहे। आज जागतिक पर्यावरण दिवस। खरं तर निसर्गाचं संरक्षण, रक्षण करणं आणि संवर्धनाची जबाबदारी या ठिकाणी सर्वांनीच घेतली पाहिजे। त्याच अनुषंगाने आज आपण हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी छावणी परिषदेच्या भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये वृक्ष संवर्धन, वृक्षरोपणाचा या ठिकाणी कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे। यासाठी आपल्या ग्रुपचे सदस्य कैलासवासी मच्छिंद्र विठोबा भांड यांच्या स्मरणार्थ आणि या ठिकाणी पोपटराव विठोबा भांड यांच्या वतीनं या वृक्षरोपणाचा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्याचप्रमाणे आपण रोकडेश्वर मंदिराची स्वच्छता अभियान, त्याचप्रमाणे गुरुद्वारा मंदिर असेल, राधाकृष्ण मंदिर असेल, या ठिकाणी आपला जॉगिंग पार्कचा परिसर असेल, संपूर्ण अशा स्वच्छता केलेला आहे। आणि या ठिकाणी आपला ह्या जो कार्यक्रम आहे तो संपूर्ण आपल्या सहकार्याने
प्रत्येकाने एक एक झाड लावून या ठिकाणी आपण त्याचं या वृक्षारोपण केलेलं आहे। यामध्ये प्रामुख्याने राजू कांबळे असतील, संतोष वीर असतील, पवन वाघमारे असतील, अतुल वरडे असतील, यांचा देखील आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचं देखील आपण या ठिकाणी औचित्य साधून या ठिकाणी आपण वृक्षारोपण केलेलं आहे। आणि असंच या ठिकाणी प्लास्टिक मुक्तीसाठी देखील आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी शपथ घेतलेली आहे आणि सर्वांनी आपण निसर्गाचं काहीतरी देणं लागतोय त्या पद्धतीने आपण प्रत्येकाने कमीत कमी वर्षातून एक झाड लावलं पाहिजे आणि त्याचं संगोपन केलं पाहिजे असं मी म्हणतो। आपण प्रत्येक वेळेस वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेऊन, वृक्षारोपणाची जबाबदारी घेऊन आपल्या ग्रुप सतत कार्यरत असतो। अशाच पद्धतीने इथून पुढच्या काळात देखील आपण मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणार आहोत। हेच हा संदेश ह्या पर्यावरण दिनानिमित्त आपणास देतो आणि संवर्धनाची जबाबदारी स्वीकारून प्रत्येकाने एक झाड लावण्याची अशी मी आपणास विनंती करतो। राज्य सरकार खेलो इंडियाच्या माध्यमातून गावागावात क्रीडा क्षेत्राला चालना देत असून नवोदित खेळाडूंना संधी देण्याचे कार्य करत आहे। प्रत्येक जिल्ह्यातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार व्हावेत यासाठी सरकारने क्रीडा धोरण आखले आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले। शेवगाव येथे आयोजित देवभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेच्या समारोप प्रसंगी बावनकुळे बोलत होते। या स्पर्धेचे आयोजन अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ, शेवगाव तालुका तालीम संघ आणि वंदे मातरम क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते। खंडोबा मैदानावर पार पडलेल्या या कार्यक्रमात कुस्ती शौकीनांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर प्राजक्ता शामराव सदावर्ते यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विद्यापीठाची PhD पदवी प्रदान करण्यात आली। न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने इयत्ता 12वी आणि 10वी परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि इयत्ता 11वीला प्रवेश घेताना कुठली शाखा निवडावी, करिअरच्या दिशा कशा असाव्यात या संदर्भात मार्गदर्शन करणारा असा करिअर मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे हे होते, तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि व्याख्याते म्हणून प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे हे विचारपीठावर उपस्थित होते। त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे। अहिल्यानगर येथील अर्बन बँक चौकातील पुरातन अमृतेश्वर महादेव देवस्थान मंदिरात विविध देवदेवतांच्या मूर्तीची बुधवारी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। या निमित्त महापूजा, होम हवन, मिरवणूक, महाआरती, प्रसाद आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। अहिल्यानगरचे धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप यांच्या हस्ते महाआरती झाली। अमृतेश्वर मंदिर हे पुरातन मंदिर आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजी राजे भोसले इतिहासात आढळतात। दी इंडियन पॉवर मार्शल आर्ट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित 66वे उन्हाळी मार्शल आर्ट निवासी प्रशिक्षण शिबिर 26 ते 29 मे दरम्यान यशस्वीरित्या पार पडले। या शिबिरात अहमदनगर येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या शनाया अविनाश घुले आणि तनिषा सचिन धानड या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय सहभाग घेत सर्वोच्च कामगिरी केली आहे। त्यांच्या उत्कृष्ट सरावाच्या जोरावर दोघींनीही मार्शल आर्टमधील प्रतिष्ठेचा ब्लॅक बेल्ट किताब मिळवला। अहिल्यानगरच्या हौशी रंगभूमीवर 25 वर्ष कार्यरत असलेले अभिनेते, दिग्दर्शक आणि राज्य नाट्य स्पर्धेचे समन्वयक सागर मेहेत्रे यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा शाखा मानाचा कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला। अहिल्यानगरच्या रंगभूमीवर सातत्याने अभिनय, दिग्दर्शन, कधी संयोजक तर कधी बॅकस्टेज जबाबदारी पार पाडतात। यंदाच्या पर्यावरण संकल्पना दिवसाची जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करणे ही आहे। याला अनुसरूनच स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने कॅरीबॅगशी नाते तोडा, पर्यावरणाशी नाते जोडा ही संकल्पना घेऊन प्लास्टिक मुक्ती अभियान राबवणार आहेत। या अभियानाच्या पोस्टरचे आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, उपवन संरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले। महाराष्ट्रातील तमाम शिक्षक शिक्षकेतरांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करावी या संदर्भात स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री, शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन दिले। कारण शिक्षक शिक्षकेतर वर्गासाठी अत्यंत आवश्यक अशी कॅशलेस मेडिक्लेम योजना शिक्षकांनाही लागू झाल्यावर शिक्षक बंधू भगिनींना खूप मोठा आधार मिळणार आहे।
अहिल्यानगर शहरात शनिवारी म्हणजेच 7 जूनला ईद उल अजहा म्हणजेच बकरी ईद मुस्लिम बांधवांच्या वतीने साजरा होणार आहे। सकाळी 9:30 वाजता ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज अदा केली जाणार आहे। सर्व मुस्लिम बांधवांनी वेळेत पोहोचून ईदची नमाज अदा करण्याचे आवाहन अहमदनगर यतीमखाना हिलाल कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे। 27 मे 2025 नगर तालुक्यातील भोरवाडी, अकोळनेर, सोनेवाडी, जाधववाडी, सारोळा, कासार, खडकी, वाळकी, शिरडोन या भागात ढगफुटी सदृश्य अति मुसळधार पाऊस झाला। त्यामुळे वालुंबा नदीला महापूर आला होता। खडकी येथे एकाच कुटुंबातील 5 लोक महापुरात अडकले होते। नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते आणि पोलीस कॉन्स्टेबल नितीन गांगर्डे यांनी जीवाची पर्वा न करता अतुलनीय साहस दाखवत या लोकांना वाचवले। त्याबद्दल त्यांचा शासन स्तरावर योग्य सन्मान व्हावा अशी मागणी खडकी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे। अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून सुपरस्टार सर्कसला प्रतिसाद मिळत आहे। सर्कसमधील विविध आकर्षक कसरती नगरकरांचे लक्ष वेधून घेत असून दिवसभरात होणाऱ्या तिन्ही खेळ हाऊस होत आहेत। मात्र आता शहरातील मुंजोबा स्वीटच्या मागील बाजूस आणि मार्केट यार्ड चौकालगत असलेल्या पांजरपोळ संस्थेच्या मैदानावर मागील महिनाभरापासून ही सर्कस सुरू असून 16 जून पर्यंत ही सर्कस चालणार आहे। यामध्ये एकूण 90 कलाकार असून महिला कलाकारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।